स्वयंपाकघरातील तेलाची चोरी होते। 1 लिटरच्या नावाखाली तुम्हाला मिळतंय 800 ग्रॅम तेल। होय, तुम्ही खरं ऐकलात। तुम्हीही 1 लिटर तेलाचं पाकिट घेताय, मग थांबा, ही बातमी तुमच्या खिशाशी जोडलेली आहे। आपण दुकानात जातो, पैसे मोजतो आणि 1 लिटर तेलाचं पाकिट घेऊन येतो। पण तुम्हाला माहित आहे का, तुम्ही ज्याला 1 लिटर समजताय त्या पाकिटात अनेकदा पूर्ण तेल असतंच असं नाही। कंपन्यांनी विज्ञानाचा वापर करून तुमच्या डोळ्यादेखत एक तांत्रिक हातचलाकी सुरू केली आहे। काय आहे हा नेमका डिग्रीचा खेळ पाहूया। तेल गरम झालं की ते फुगतं। याच विज्ञानाचा फायदा घेत कंपन्या तेल चक्क 60 अंश सेल्सिअसवर गरम करून पॅक करायच्या। यामुळे तेल 1 लिटर दिसायचं, पण त्यांचं वजन मात्र खूप कमी असायचं। सरकारने दिलेला सोयाबीन तेलाचा हा तक्ता थोडक्यात समजून घेऊयात। 21 अंश सेल्सिअसवर वजन 919.1 ग्रॅम हे योग्य आहे आणि 60 अंश सेल्सिअसवर वजन फक्त 892.6 ग्रॅम। म्हणजेच गरम तेलामुळे तुमच्या खिशातून 25 ते 30 ग्रॅम तेल हे गायब होतं। सरकारचा दणका आणि आजची चोरी होते। होय, केंद्र सरकारने 15 जानेवारी 2023 पासूनच नियम केला होता की कंपन्यांनी तापमानाचा बहाणा न करता पाकिटावर स्पष्ट वजन लिहिलंच पाहिजे। पण तरीही फसवणूक कशी होते? आज अनेक नामांकित कंपन्या पाकिटावर मोठ्या अक्षरात 1 लिटर छापतात, पण मागच्या बाजूला अगदी बारीक अक्षरात 810 ग्रॅम किंवा 850 ग्रॅम वजन लिहितात। सामान्य माणूस लिटर बघून पाकिट उचलतो आणि तिथेच त्याची 100 ग्रॅमची चोरी होते। आजपासून तेल घेताना पाकिटाच्या समोरचा भाग नाही तर त्याच्या मागचा भाग तपासा। 1 लिटर तेलाचं वजन किमान 910 ग्रॅम तरी असलंच पाहिजे। जर वजन 810 किंवा 850 ग्रॅम असेल तर तुम्ही कमी तेल घेताय हे लक्षात ठेवा। सावध राहा, जागरूक व्हा, तुमच्या कष्टाचं एक एक पैसा महत्त्वाचा आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी रोकटोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्याशीही अशी फसवणूक होत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा।